सकाळचा चहा आता खिशाला चटका देणार का? कारण साखरेच्या वाढत्या दरामुळे चहाप्रेमींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साखरेसोबतच दूध, चहापत्ती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीतही वाढल्याने चहा विक्रेत्यांना खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही भागांत साखरेचा दर 75 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहेत. महाराष्ट्रात दुधाच्या दरातही प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चहा विक्रेत्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. चहाचा दर वाढायचा की कमी नफ्यात व्यवसाय चालवायचा, हा काही चहा विक्रेत्यांना प्रश्न पडला आहे. कारण की वाढती महागाई आणि बऱ्याचशा घटकांमुळे चहावर देखील परिणाम होणार का, हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. तर काही ठिकाणी याचा परिणाम आधी दिसू लागला असून चहाच्या कपाच्या कटिंग चहाच्या किमती वाढत आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या माहितीनुसार 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान साखरेचा सरासरी दर 48.18 वरून 55.70 प्रति किलो झाला. दरवाढीवर नियंत्रणासाठी सरकारने साठेबाजी विरोधात उपाययोजना सुरू केल्या आहेत. म्हणजे साखर, दूध आणि गॅस महागल्यामुळे आता तुमचा रोजचा चहा कपही महाग होण्याची शक्यता आहे. तर पाहूया येत्या काळामध्ये चहाचे, साखरेचे काय दर होतात आणि तसे मग आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. धन्यवाद.